नवीन सामना उपउपांत्य फेरीचा हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. सनम कुमार अँड कंपनी पायगाव आणि त्यांच्या विरुद्ध केवनी स्पोर्ट्स केवनी. भरोडी संघ कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. तसेच अनगाव संघ कर्णधार आपण देखील संपर्क साधायचा आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाची. गिरीश आणि त्याला साथ देण्यासाठी आकाश. तर पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येते गोलंदाज रणधीर. उपांत्य फेरीचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना. हो, चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता, पण मिडॉपला क्षेत्ररक्षक उपस्थित होता. वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. गिरीशने एक धाव पूर्ण केली. संघाचे खाते उघड करताना एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा रणधीर तयार होईल षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये आहे, पण मिडॉनला क्षेत्ररक्षक झेपावला होता झेल घेण्यासाठी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतोय आकाश ऑफ द मार्क आणि धावसंख्या 3 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा रणधीर. पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. सुंदर झेल आणि गिरीश पाटीलचा खेळ संपुष्टात. पहिला फलंदाज बाद होते केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाचा. 6 या धावसंख्येवर पहिला झटका. पहिली सफलता मिळून देताना रणधीरला पाहतोय. पाहूया आपण रिप्लेमध्ये. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण 38 सर्कलमध्ये अप्रतिम झेल टिपलेला आहे. आझाद क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये कमालीचा परफॉर्मन्स केला होता गिरीश याने, पण या सामन्यामध्ये हवी तशी कामगिरी त्याला करता आलेली नाही. फलंदाजीमध्ये तो पूर्णपणे त्याने निराशाजनक कामगिरी केली. फक्त 3 धावांचं योगदान दिलं आणि झेलबाद स्वरूपामध्ये तो बाद झालेला आहे. अनगाव संघ कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. चांगली गोलंदाजी करतोय रणधीर पॉवर प्लेच्या षटकामध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. इनसाइड आउट हा फटका खेळलाय. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेकडे अतिशय वेगाने. डीप कव्हर सीमारेषेला जाऊन हा चेंडू धडकला. 4 धावा चौकार आणि याचबरोबर षटक देखील समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा धाव पलकर 10. एक गडी बाद.
पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत. धावफलक 10, एक गडी बाद. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. धनंजय दुसऱ्या षटकासाठी तयार होताना बॉलिंग मार्कवर डाव्या एस्टीवरचा फुलटॉस चेंडू आणि चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+4 अशा 5 धावा धावफलकावर आम्ही जोडणार आहोत आणि या 5 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 15. नो बॉलचा इशारा देखील आला होता पंचांचा. आपण पाहतोय बीमर चेंडूची फेक केली होती. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा धनंजय फ्री हिट चेंडू. स्टेप आउट होऊन फटका खेळलेला आहे. चेंडू हवेमध्ये डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. षटकार. अराउंड द लेग दांडी गुल केलेली आहे. षटकाराचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. अराउंड द लेग दांडी गुल. अशा प्रकारे दुसरा झटका केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला पाहूया आपण. हे अस्त्र आहे धनंजय गवळीयाचं, त्याचाच वापर केला. दांडी गुल. धावा मात्र धावफलकावर कायम आहेत. 21 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आकाशला बाद करण्यामध्ये यश आलेले. धनंजयने एक प्राइस विकेट आपल्या संघाला मिळून दिला. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा एक आगला बेगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण करते कुणाल. जस बॅटला चेंडू स्पर्श झाला होता आणि बिहाइंड द विकेट गेला होता. क्षेत्ररक्षण कमालीचं आपण बघितलं. शॉर्ट थर्डमॅनला धावसंख्या पुढे जाईल 22. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा धनंजय राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. स्टेप आउट होऊन फटका खेळलेला आहे. चिप केलेला आहे चेंडूला. वाईड ऑफ लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण वेल होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 24 या आकड्यावर. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. 2 धावा पूर्ण करतोय आझाद. या 2 धावांनिशी धावसंख्या आता पुढे जाईल 24. 2 गडी बाद. 26 धावा झालेल्या आहेत. 26 धावा धावफलकावर पाहतोय आणि गडी बाद झालेल्या आहेत 2. हो, खूप सुंदर चेंडू होता. फ्लायटेड डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू होता. फलंदाज बाद होतोय. खेळी संपुष्टात आलेली आझादेची. स्टंपिंग बाद केलेल्या फलंदाजाला. जबरदस्त एष्टी रक्षण बघायला मिळते. अजून एक धक्का लागतोय केवनी स्पोर्ट्स केवनीला. पाहूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. सचिनने इष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. आझाद देखील बाद होते आणि धाव मात्र धावफलकावर कायम आहेत 26. 3 गडी बाद. षटक क्रमांक 2 देखील संपुष्टात आलेले आहे. न्यू बॅटर आता वैभव मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहतोय.
तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयार होईल अमोल. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वर खेळण्यासाठी वैभव आलेला आहे. वैभव आणि कुणाल ही जोडी फिल्डिंग मध्ये बदल केला जातो. चला बेले संदर्भात सहकार्य करायचं आहे. वेल दौडू नका प्लीज. बॅकफुटला जात असताना चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षण बघा लाजवाब. झेल सुटला पण क्षेत्ररक्षण कमालीचं बघितलं आपण. एकच धाव मिळेल तिथे कुणालला. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 27. 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा अमोल तयार होताना बॉलिंग मार्कवर. फाईन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील. यस एज अँड गॉन. फलंदाज होते बाद. वैभवच्या खेळीचा अंत. अजून एक धक्का केवनी स्पोर्ट्स केवनीला. अजून एक गडी बाद होते. इष्ट्यांच्या मागे चतुराई बघायला मिळते. इष्टरक्षक सचिन मडवी याची. चौथा फलंदाज बाद झालेला आहे. धाव मात्र धाव बलक अस्थिर आहेत. 27. न्यू बॅटर वासुदेव. अमोल पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. हो लॉफ्टेड शॉट. चेंडू होते लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू चाललाय सीमारेषेकडे अतिशय वेगाने. 4 धावा चौकार.
षटकाला आता प्रारंभ होईल. बघूया अंतिम षटक कोण घेऊन येते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. स्वतः कर्णधार आता बॉलिंग मार्कवर पाहतो आपण सचिन मडवीला. इवान शिलोन पिंपलास आणि जय गौलेश्वर गुंदवली असा सामना यानंतर होणार आहे. दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना होईल या दोन संघांमध्ये. हा पहिला उपउपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. केवणी स्पोर्ट्स केवणी आणि सनम कुमार अँड कंपनी पायगाव या दोन संघांमध्ये. हो, फिंगर रोल केले होते. क्षेत्ररक्षक अमोल होता. चेंडू उचलण्यामध्ये वेल केला आणि त्याचाच फायदा उचलला. 2 धावा पूर्ण करताना कुणालला आपण पाहतोय 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 37. अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन तयार होईल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हवेमध्ये चेंडू यष्टीरक्षक झेपावतोय. झेल टिपलेला फलंदाज बाद. एकोणचाळीसच्या धावसंख्येवर अजून एक गडी बाद होते. 6वा धक्का लागलेला आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना सचिन. चांगली गोलंदाजी सचिन अंतिम षटकामध्ये करते आपल्या संघासाठी. न्यू बॅटर सचिन आलेला आहे. ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावते मयूर. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करता आल्या सचिन. धावसंख्या आता पुढे जाईल 41. पुन्हा एकदा सचिन तयार होईल. सचिन टू सचिन. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला 1 धाव पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करते संदीप.
आणि याचबरोबर फलंदाज बाद होतोय. 43 धावा जोडलेल्या आहेत आणि 44 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल विजयाचं. हा सामना जिंकण्यासाठी सनम कुमार अँड कंपनी पायगावला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. पिंपला संघाचे संगणक आणि गुंदवली संघाचे संगणक. श्याम माली दादा इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो या आपण आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स देखील आम्हाला जोडले जातात. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. श्यामदादांना विनंती करतोय आपण देखील, त्यानंतर देवानंदजी पाटील साहेबांना विनंती आपण देखील यायचं आहे. एका बाजूला छापा आहे, दुसऱ्या बाजूला काटा आहे. आम्ही नाणेफेकी करत आहोत आणि बोलणार आहेत गोंदवली संघाचे संगणक. छापा असा कॉल आहे आणि छापाच आलेला आहे. मी मान्य पुन्हा एकदा आपण व्यासपीठ सजवायचं आहे. धन्यवाद आपण आल्याबद्दल. तर नाणेफेकी जिंकलेले गोंदवली संघाचे संगणक आणि विनोद म्हात्रे यांनी. समोर एक तगडा संघ आहे, या टायमाला निर्णय का असणार आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सकाळपासून फार सुंदर खेळ तुमचा राहिलेला आहे. या मॅचमध्ये काय भरोसा ठेवाल सर्व खेळाडूंकडनं, ज्या पद्धतीने खेळ सकाळपासून होत आहे या मॅचमध्ये तीच अपेक्षा ठेवणार. तीच अपेक्षा, नक्कीच तीच अपेक्षा ठेवणार आहे. कालेर म्हात्रे आहे, शशी पाटील आहे, शशिकांत पाटील आहे, स्वतः मी आहे, महेश म्हात्रे आहे. त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. मॅचमध्ये काही बदल आहे की पुन्हा तीच टीम मैदानाच्या आतमध्ये. तीच टीम राहील. धन्यवाद, विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर किशोरजी आपण नाणेफेकी गमावली आहे, आपल्याला बॅटिंग करायची आहे. मनासारखंच झालं की विरोधात. नाही, बरं जे भेटणार आहे ते समाधान मानून घ्यावं लागणार आहे. मग बॅटिंग करताना काय अपेक्षा ठेवाल सर्व बॅटिंग करणार. समोर एक चांगला संघ आहे. हो, प्रत्येक खेळाडू करणं आमच्या अपेक्षाने त्याप्रमाणे ते कामगिरी करतील. धन्यवाद, विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेकी संपन्न झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल गोंदवली संघाच्या संगणकाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण हे स्वीकारलेलं आहे. तुम्ही कुठे जाऊ नका, स्पर्धेचा आनंद घ्या. थँक्यू सो मच. चला बॅटर पाठवायची आहेत, विनंती असेल. बघा जास्त वेळ घेऊ नका, कारण आयोजक सांगत आहेत आपल्याला फास्ट खेळायचं आहे. त्रेचाळीस धावा पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 44 धावा बनवाव्या लागतील.
चला आपण मॅचकडे वळूया. दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. दोन्ही टीमना पुनश्च एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आकाश पाटील आहे गोलंदाजी करण्याकरता. सचिन आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईक एंडला आपण रणधीरला पाहतोय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन यावेळेस चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत रिंगमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज सचिनने एकदा पूर्ण केली. सचिन आपण पाहतोय त्याचं अकाउंट ओपन झालेलं आहे. तर संघाचा श्री गणेशा देखील मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. हो, हा चेंडू सुरेख आहे. लेंथ बघा किती सुंदर पाहायला मिळाली. पाहिलं की बॅटर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं आकाश पाटीलने आणि त्यानंतर एक चांगला टप्पा त्याने हाताळला. आकाश पाटीलकडे देखील अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. त्याचा वापर तो मैदानाच्या आतमध्ये करत आहे. हाफ ट्रॅकर मोठा फटका खेळायचा होता. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. चेंडू बिहाइंड विकेट एस्टँडच्या मागे ट्रॅव्हल होतोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करीत आहेत. परंतु त्या दरम्यान फलंदाजाकडे संधी होती 2 धाबा पूर्ण करण्याची. 2 धाबा इथे मिळाला. धावफलक आपण पाहतोय 2 धाब्याच्या मदतीने 3 या आकड्यावरती आहे. 44 धाबा बनवायची आहे टीम सोनम कुमार पायगाव या संघाला. आकाश पाटील P1चं षटक हाताळतोय. फार सुंदर गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. ऑन साईडला यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. कनेक्शन चांगलं पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर फलंदाजाने याही चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या. दोघांमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळते. दोघांमध्ये चांगली कॉल पाहायला मिळते आणि त्याचंच ताकदीवरती आपण पाहिलं तर या चेंडूवरती देखील 2 धावा पाहायला मिळाल्या. धावफलक आपण पाहतोय 2 धाब्याच्या मदतीने 5 अंकावरती आहे. फुलटॉस बॉल यावेळी ऑन साईडला वळवायचं होतं. चेंडू चाललाय रिंगमध्ये. झेल पकडली जाणार. फलंदाज होतोय बाद. लागतोय धक्का पहिला पायगाव या संघाला. सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न रणधीरनं केला होता. बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला. चेंडूने उंची गाठली मात्र लांबी गाठता आली नाही. पॉईंट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालं. विकेट मिळाली आकाश पाटील याला. तर क्रमांक 3 वरती संतोष आलेला आहे खेळण्याकरता. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळलं जातं आहे. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चाललाय मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेटची संधी आहे आणि संधीचं सोनं देखील होणार. याही चेंडूवरती विकेटचं पतन. चला फास्ट खेळायचं आहे. पाहू शकता प्रेक्षक दाखवले जात आहेत. विठ्ठल नारायण पाटील स्टँडमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना दाखवले जात आहे. कॅमेरा वर्क बघा आपण पाहू शकता. राहुलजी म्हात्रे त्यांचं हे कॅमेरा वर्क आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 3 स्टार वाहिनी आता वाहिनी राहिलेली नसून
एक प्रकारचं ब्रँड बनलेलं आहे. तिन्ही स्टार फार सुंदर कामगिरी करत आहेत. नरेंद्र पाटील, किशोरजी म्हात्रे, राहुलजी म्हात्रे. लो फुल टॉस आहे. आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूची बॅटची कडा लागली, चेंडू चालला कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती आले आणि इथे आपण पाहतोय सचिनने 2 धावा पूर्ण केल्या. सचिनला माहिती आहे त्याचं विकेट किती महत्त्वाचं आहे आणि सचिनला हे देखील ठाऊक आहे की जेवढे चेंडू मी मैदानाच्या आतमध्ये खेळणार तेवढाच फायदा माझ्या संघाचा होणार, कारण त्याच्याकडे चांगली फटकेबाजी आहे, त्याच्याकडे चांगला खेळ आहे आणि वैयक्तिक आपण विचार केला तर असंही तो कर्णधार देखील आहे पायगाव संघाचा. त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे, वैभव आहे गोलंदाजी करण्याकरता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण. चेंडू वेगाने सरसावतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 6, येतोय षटकार. आणि अखेरकार सचिन नावाचं वादळ जे मैदानाच्या आतमध्ये आलं होतं त्या वादळाला मात्र शांत करण्यात आलं. या आधीच्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर वैभवनं त्याची गुणवत्ता दाखवली, त्याची जी ताकद होती ती सादर केली आणि सचिनला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. अमोल आलेला आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावफलक आपण पाहिलं, धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 14 या अंकावरती. अजूनही जिंकण्याकरता 30 धावींची गरज आहे. षटक क्रमांक 2. वैभव सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय. याही वेळेला आपण पाहिलं समोर खेळला गेलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. याही वेळेला जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त करताना गोलंदाज वैभव.
समीकरण या षटकाराने आपण आता पूर्णपणे आता बदललं गेलं. येणाऱ्या आता 12 चेंडून जिंकण्याकरता 22 धाबींची गरज आहे. मात्र गुरु आता मात्र थांबायचं नाव घेत नाही. काय फटका खेळला होता पहिला चेंडू फेस करताना. आपण गुरुला पाहिल्याने पहिल्या चेंडूवरती त्याने आघात देखील केलं. षटकार ठोकला, आपलं अकाउंट ओपन केलं. तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 22 या अंकावरती. अजूनही जिंकण्याकरता येणारे 12 चेंडू आणि 22 धाबींची गरज. यानंतर आपल्याला आणखी एक गोड सामना पाहायला मिळणार. एका बाजूला गोंदवली संघ आहे, त्यांच्या विरोधात खेळण्याकरता एवांशी 11 संघ देखील पाहायला मिळणार. षटक क्रमांक 3 आणि त्याकरता वासुदेव हा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये वैभव थोडासा मागडा राहिला कारण त्याने 16 धावा खर्च केल्या. स्ट्राईकला बॅटर आपण धनंजय गवळी यांना पाहतोय. त्याच्या सोबतीला गुरु देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू आता पाहिलं जाणार, जास्त बाहेर चेंडू आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव पुन्हा मैदानाच्या आतमध्ये जोडली जाणार. वासुदेवने सुरुवात थोडीशी खराब केली. व्हाईट बॉल त्याने हाताळला. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू हाताळला गेला. वारंवार आपण पाहतोय फलंदाजच्या अंगापासून दुर्बळ चेंडू हाताळले जात आहेत, परंतु जी लाईन हवी आहे ती पाहायला मिळत नाही आहे. हा देखील चेंडू जास्त बाहेर वळण घेतोय. व्हाईट बॉल पुन्हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावफलक 24 या अंकावरती आहे. हा चेंडू चांगला आहे, चांगली लेंथ पाहायला मिळाली. इथे मात्र फेकी फार वेगाने करण्यात आली, परंतु आपण पाहतोय बॅटर अगदी सेफ लँडिंग करत आहे. एक सोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 25 या अंकावरती. समीकरण आपण पाहिलं येणाऱ्या 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 19 धावेंची गरज. स्ट्राईकला बॅटर यावेळेस गुरु आहे, तर आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरता वासुदेव आहे. हाफ ट्रॅकर चेंडू समोर खेळला गेला. सरळ बॅटने हा स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पंबळ पाहायला मिळालं. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांमध्ये बॅटर थोडासा माघारी राहिला आणि इथे आपण पाहतोय धनंजय गवळी यांची विकेट पाहायला मिळाली. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मयूर आलेला आहे. मयूर मुकादम, बंदे में है दम और नाम है मयूर मुकादम. हा चेंडू चांगल्या लेंथमध्ये पाहायला मिळाला. खरं तर आपण पाहिलं तर गुरुने ॲक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. कनेक्शन तेवढं प्रॉपर नाही, परंतु एक धाव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावफलक आपण पाहतो एका धावेच्या मदतीने आता 27 या अंकावरती आहे. तर स्ट्राईकला फलंदाज मयूर आहे. आता खऱ्या अर्थाने मी म्हणेन वासुदेवची परीक्षा असणार आहे, कारण त्याला मयूरच्या समोर गोलंदाजी करायची आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये मयूरचा खेळ सुंदर राहिलेला आहे. दूरवरचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय सरळ बॅटने खेळायचं होतं. बॅटची कडा लागली, चेंडू एस्टनच्या मागे ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि इथे मयूरने मात्र एक धाव पूर्ण केली. एका धावेने आपण पाहतोय मयूरचं अकाउंट हे ओपन झालेलं आहे. तर संघाची धावसंख्या
28 या अंकामध्ये समीकरण आपण पाहिलं. 8 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. दूरवरचा चेंडू, याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. चोरटी धाव घेण्याचा पुन्हा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतो अगदी जीवाच्या अखांताने गुरु पळाला होता, कारण त्याला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. एक धाव महत्त्वाची आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव इथे मिळाली. धावपळक आपण पाहतो एका धावेच्या मदतीने आता पाहायला मिळत आहे. 29 या अंकामध्ये 7 चेंडूने जिंकण्याकरता 15 धाव्यांची गरज. हा चेंडू आता पाहिलं जाणार. वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये गोलंदाजाला यश मिळालं. शेवटचा चेंडू होता आणि शेवटचा चेंडू कसं गोड करायचं हे वासुदेवला ठाऊक होतं. चेंडू डॉट पाहायला मिळाला. तर षटक क्रमांक 3 हे आता संपलेलं आहे. समीकरण आपण पाहिलं. येणारे आता 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 15 धावेंची गरज. या दोन्ही संघांचा आपण विचार केला तर मास्टर 40+ असोसिएशनमध्ये दोन्ही संघ बलाढ्य आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ होणार. त्याकरता गोलंदाज गिरीश पाटील यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकला बॅटर गुरु आहे. 6 मध्ये 15 बनवायचे आहेत. दोघांमध्ये थोडासा दबाव. पहिलाच बॉल. यावेळेस कटरचा वापर करण्यात आला. यावेळेस आपण पाहतोय त्यांच्या मागे चतुराई पाहायला मिळाली आणि पहिला चेंडू फेस करताना गिरीश पाटील याचा गुरुची विकेट पाहायला मिळाली. लागतोय धक्का टीम सनम कुमार आणि पायगाव या संघाला. पाच चेंडू आणि जिंकण्याकरता 15 धावींची गरज आहे टीम पायगाव या संघाला. पुन्हा एकदा ऑनसाइड. याही वेळेला आपण पाहिलं तर की चांगला टप्पा पाहायला मिळाला. बघा याच गोष्टीचा मी मगाशी उल्लेख केला होता. पंच देखील सांगत आहेत फलंदाच्या अंगाला चेंडू लागले, कारण गिरीश पाटीलकडे अनुभव आहे, त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, त्याला ठाऊक आहे कोणत्या क्षणी कोणती गोलंदाजी करायची आणि त्याचा पूर्णपणे वापर आता मैदानाच्या आतमध्ये होतोय. 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 14ची गरज. हा चेंडू सुरेख आहे. सुरेख टप्पा पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडूने थोडाशी उचळी घेतली आणि त्या उचळी घेण्या चेंडूमध्ये अक्षरशः मयूरला हे थांबवण्यात आलं. वा भाई वा, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मयूरसारख्या मोठ्या फलंदाजाला अगदी धावपट्टीवर थांबवणं हे तेवढंच सोपं नाही आहे राजू पाटील, पण ते कार्य आता गिरीश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस गोलंदाज थोडासा रिदम मध्ये चुकला जातोय. फुल लेंथ आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, थोडंसं फंबल झाला आणि त्याचाच फायदा मयूर मुकादमने उचलला आणि या चेंडू त्याने 2 धाबा पूर्ण केल्या. धावफलक आपण पाहतोय 2 धाबेच्या मदतीने आता 32 या अंकावरती आता येणारे आता 2 चेंडू आणि 12 धाबेंची गरज. म्हणजेच काय तर प्रति चेंडू मागे षटकार हा ठोकावा लागणार. ती क्षमता आहे या फलंदाजाकडे, परंतु समोर आपण पाहतोय गोलंदाज गिरीश पाटील आहे.
2 चेंडू आणि 12 धावेंची गरज. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू वेगवान गतीने सरकतोय स्कोअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर या चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाज मयूर मुकादमने 1 धाव पूर्ण केली. समीकरण आता पुन्हा एका धावेने बदललं गेलं. येणारे आता 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धावेंची गरज. पुन्हा हाफ ट्रॅकर. याही वेळेला उचली घेणारा चेंडू पडल्यानंतर चेंडू सरळ एस्टॅनच्या मागे विसावला. चेंडू पाहायला मिळाला डॉट. तर सामना देखील संपलेला. या सामन्यावरती विजय मिळवला टीम केवनी स्पोर्ट केवनी या संघाने. अभिनंदन केवनी स्पोर्ट केवनी. हार्ड लक टीम. सनम कुमार अँड पायगाव, धनंजय गवळी अँड ऑल टीम. जाऊया डिझमॅनकडे.